जाऊ दे मी टाकला आता थोड़ा सारखा बरं चला तुम्ही मुझे पानी डालिए आपको योजना सक्सेसफुल बनानी हमको इसमें डाल दो पानी कोई पूजा नहीं आणि भरपूर मुरलेला आहे आणि विहिरींना आणि बोरवेलला सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. वॉटर टेबल जिल्ह्यातल्या या पावसामुळे आता वाढलेला आहे आणि आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळाचे सावट नेहमी असायचं आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना केलेली आहे. तुमच्या शिवारात तुम्हाला हक्काचं शाश्वत शेतीसाठी पाणी आणि ते आम्हाला आता डोळ्यांनी दिसत आहे. प्रत्येक बंधाऱ्यामध्ये म्हणजे मला वाईट वाटत होतं की मराठवाड्यातच पाऊस नाही झाला. विदर्भात खूप छान रिझल्ट जलयुक्त शिवारचे आले आणि आता मराठवाड्यात जो पाऊस आता झालाय त्या केवळ तेवढ्याशा म्हणजे 2-3 दिवसाच्या पावसावर सगळीकडे बंधारे भरलेत. अगदी मला सगळ्या जिल्ह्यातून कळंबमधनं, लातूरमधनं, परभणीमधनं सगळीकडनं अगदी उत्साही लोक कार्यकर्ते फोटो पाठवत आहेत की ताई आमचा बंधारा भरला, तुमचे खूप खूप आभार. म्हणजे इतके वर्ष नुसते गाळ्यांनी भरलेले बंधारे होते. साधं आम्ही खोलीकरण केलं तर तिथे म्हणजे हजारो लिटर पाणी आता लोकांना त्याच्यात वापरायला मिळणार आहे आणि त्याचं पर्क्युलेशन जे होणार आहे ते जिरणार आहे जमिनीत, त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. आता जर चांगला पाऊस पडला तर दुष्काळ पुसला जाईल. आपल्याला जो दुष्काळ जी आपण चर्चा करतोय ते पूर्ण पुसून जाईल आणि जर ही योजना अशी आम्ही 5 वर्षे राबवली तर मला वाटतं 2017 मध्येच दुष्काळमुक्त मराठवाडा बघायला मिळेल. पावसाची मात्र कृपा पाहिजे. ओके, थँक्यू. थँक्यू.